श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. तर आजचं प्लॅनिंग होतं श्री क्षेत्र ज्योतिबाला जायचं, कोल्हापूरचा ज्योतिबा. तर सकाळ सकाळी मस्त ब्लॅक टी घेतला आणि मार्गक्रमण केलं डायरेक्टली ज्योतिबाला जाण्यासाठी. तर ही आहे आमची वारणा नदी. या वारणा नदीवरून आम्ही निघालेलो आहोत ज्योतिबाला जाण्यासाठी. गावापासून अवघ्या 3 किलोमीटरवरती ही वारणा नदी आहे आणि इथून मला वाटतं की ज्योतिबा ही जास्त लांब नाही आहे, जवळजवळ 17-18 किलोमीटर येईल मॅक्झिमम. तर एवढंच अंतर आहे, म्हणजे अगदी जवळच आहे. तर अशा पद्धतीने आम्ही निघालो होतो. माझा भाऊ, मी आणि स्वरा असं आम्ही तिघंजण निघालो होतो. वातावरण पण छान होतं, पाऊस नव्हता, ऊन नव्हतं, त्यामुळं स्वराला पण इतका जास्त कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. त्यानंतर ही आहे वारणा नगरवरती जी आपली कॅडबरी फॅक्टरी असते, जे तुम्हाला वारणा दूध, वारणा लस्सी, वारणा श्रीखंड जे मिळतं ते इथूनच मिळतं. सगळीकडे पोहोचवलं जातं ते या ठिकाणावरूनच असतं. तर हा वारणा नगरचा रूट आहे. या वारणा नगरच्या रूटवरून आम्ही निघालेलो आहोत. वारणा नगरनंतर डायरेक्टली जो मधून रोड आहे त्या मधल्या रोडनं आम्ही गेलो, म्हणजे आम्हाला लवकर पोचणं तिथे शक्य झालं होतं ज्योतिबाला जाण्यासाठी. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला ज्योतिबा 2 किलोमीटर, पन्हाळा वगैरे तुम्हाला, तर हा रोड असा आहे ज्योतिबा, वाघबीळ, रत्नागिरी हे दिसत असेल. अशा पद्धतीनं आम्ही तिथून निघालो. तशी तर गर्दी तिथे खूप होती, कारण पाऊस नसल्यामुळे आणि थोडंसं नॉर्मल ऊन पण पडलं होतं थोडं, त्यामुळं. त्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आलेल्या लगेच बघा, हे जे असतात ना जे विकण्यासाठी नारळ वगैरे बसलेले असतात, ते लगेच म्हणतात चप्पल इथे वगैरे काढा, हे नारळ वगैरे घेऊन जावा. हे प्रत्येक देवस्थानाला तुम्हाला आढळून येतं. तर आम्ही इथं असं पद्धतीनं चपला सोडल्या. जे नारळ होतं, नारळ, अगरबत्ती जे काय आहे ते घेतलं आणि त्यांना 50 रुपये दिले त्या नारळाचे. तिथून निघालो. तर जातानाच आम्हाला करवंद वगैरे दिसलीत, कारण डोंगराळ परिसर असल्यामुळे करवंद वगैरे तिथे खूप होती. आणि एवढी गर्दी नंतर वाढली होती ना की लोक सगळे बाहेरूनच दर्शन घेत होते आणि लाईन तर तिकडे लागलीच होती बघा. तर अशा पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये पण गर्दी जास्त होती की नवीन जोडपी लग्न झालेली, ही लग्न झालेली नवीन जोडपी यांची तर एवढी लाईन होती, जिकडं बघल तिकडं नवीन जोडपीच लग्न झालेली दिसत होती. म्हटलं चला, मग तिथून पुढं गेल्यानंतर दर्शन घेतलं. तर इथं आलो नारळ वाढवण्यासाठी. तर इथे म्हणाले की अगोदर दक्षिणा द्या 5 रुपये, मग नारळ तुमचा वाढवतो. मग इथे भावाने 5 रुपये दक्षिणा दिली आणि नारळ तो आपला वाढवून घेतला. असे पुजारी इथं बसलेले असतात नारळ वाढवण्यासाठी. तर तिथून आम्ही आलो आणि छान असं दर्शन झालं ज्योतिबा देवाचं. खूप छान दर्शन घेतलं, खूप छान मनाला प्रसन्न वाटलं. वातावरण पण छान होतं. आणि देवाच्या दारात गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये कितीही अडचणी असू देत किंवा कितीही प्रॉब्लेम्स असू देत किंवा कितीही काहीही असू दे, तर त्या सगळ्या म्हणजे तिथं गेल्यानंतर ते काय तुम्हाला आठवतच नाही. म्हणजे तुम्ही देवाच्या सानिध्यात, देवाच्या दारात गेल्यानंतर ना तसा अनुभव आहे. हे एवढं मोठं हे ज्योतिबाचं आपलं देवस्थान आहे. आणि सगळे लोक असे फोटो वगैरे काढण्यासाठी बाहेर उभा होती, कोण लाईनमध्ये दर्शन घेत. अशा प्रकारे सर्व लोकांचं दर्शन चालू होतं. तरी आम्ही मग तिथं स्वराला उभा करून फोटो वगैरे मस्त स्वराचा माझा वगैरे तिथं क्लिक केला. आणि समोर बघितलं तर आम्हाला ना गजरेवाला दिसला. कोल्हापूरमध्ये आलो आहे आणि गजरा नाही घेतला, असं झालं आहे का? कधीच नाही. तर लगेच गेलो आणि आम्ही पण गजरे त्याच्याकडनं घ्यायचे ठरवले. तर तो गजरेवाला पुढंच निघाला होता. आम्ही त्याच्या पाठोपाठ निघालो होतो. आणि बाकीचे लोक पण तिथे गजरा घेत होता. बायकांना गजरा बघितला की लगेच लेडीज लोकांना चला बाबा घेऊया गजरा, असं होतं. देवस्थान असू दे किंवा बाहेर कुठंसुद्धा तुम्ही फिरायला जावा, अशा ठिकाणी बायका गजरा म्हटलं की पहिलं तिकडं पळत जातात. तर अशा पद्धतीनं आणि ज्योतिबाच्या मंदिराच्या परिसरात जरा वेळ थांबलो, जरा वेळ बसलो. तर इथं सगळे जोडपीच होते जे आले होते देवाच्या पाया पडण्यासाठी. कोणाचं इथं गोंधळ वगैरे चालू होता, घुगडाचंच काय चालू होतं या लोकांचं सगळ्यांचं. प्रत्येकजण आपापले विधी करत होतं. आणि हे समोर बघा गजरेवाला, आणि गजरे किती मस्त आहेत, एकदम फ्रेश होते गजरे. तर त्याला विचारलं मी किती रुपयाला काय,
तर पुण्यापेक्षा तरी स्वस्त मिळाला गजरा कोल्हापूरमध्ये म्हटल्यानंतर ना. मग घेतले आम्ही त्याच्याकडून, कारण आम्हाला इकडे गजरे खूप महाग मिळतात आणि तिथं एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये छान मिळाले गजरे. मग घेतले तिथून गजरे. आणि दुसरं पण मम्मीसाठी पण घेतलं आणि माझ्यासाठी पण घेतलं. मी लगेच गजरा घेतल्या लगेच केसामध्ये घालून टाकला. बाकीचा होता तो मम्मीसाठी घरी घेतला. पॅकिंग त्यांना म्हटलं करून द्या. तिथून निघालो तर हे आजोबा भेटले जे करवंद विकत होते, एकदम फ्रेश करवंद, फक्त 10 रुपयाला एवढे करवंद ते असं करून म्हणजे देत होते सगळ्यांना. तर आम्ही पण घेतलं मग त्यांच्याकडून करवंद. एकदम छान होते आणि करवंद तिथं खाल्ले पण तिथंच खाल्ले, घेतले पण तिथं, खाल्ले पण तिथंच. म्हणजे एक चव म्हणावी लागेल की कितीतरी वर्षांनी मला वाटते मी करवंद घेतले असतील आणि खाल्ले असतील. तर अशा पद्धतीने बघा ते देतात. हे 10 रुपयाला त्यांच्याकडून आम्हाला मिळालं होतं. खूप छान. गावाकडचं प्रेम, गावाकडची माणसं आणि गावाकडची आपुलकी. आणि त्या आजोबांनी नंतराने आम्हाला थोडेसे वरून आणि दिले. आम्ही म्हटलं नको, तरी पण त्यांनी दिले. अशा पद्धतीनं खूप छान वाटलं. हे घेतलं करवंद आम्ही. आणि तिथून ज्योतिबाचा रोड आहे ना, तिथून खाली जाताना सुद्धा करवंदाचे झाडे दोन्ही साईडला होते. त्याला पण करवंद लागलेले असतात. काही लोक ना गाडी साईडला पार्क करतात आणि थोडंसं म्हणजे आतमध्ये जाऊन असं करवंद वगैरे काढून आणतात. तर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा हे बघा जाताना किती मस्त निसर्ग दिसतोय, किती छान परिसर दिसतोय. हा यमाई जवळच आहे बरं का. यमाईचं जे पाठीमागच्या बाजूचा एरिया आहे ना, तर हे झाडं वगैरे इथं बसायला, तिथं माणसं जेवण वगैरे करायला बसतात. प्रवास करून आले की, ज्योतिबाचं दर्शन करून आलं की इथं थोडी विश्रांती घेतली जाते. ह्या गाड्या वगैरे पार्किंगला यांनी इथं लावलेल्या आहेत बघा. एकदम छान, म्हणजे नाही सांगू शकत शब्दात, एवढं छान वाटत होतं, मस्त वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. खूप खूप समाधान, एक समाधान जे म्हणू ना, ते समाधान मिळत होतं देवदर्शनावरून आल्यानंतर. तर इथे बघा यमाई आहे. यमाईकडे आम्ही नंतर आलो. खाली यमाईचं मंदिर आहे खाली. तर ज्योतिबावरून दर्शन घेऊन आल्यानंतर इकडे या साईडला आम्ही आलो. नंतर लगेच ते हातपाय धुण्यासाठी प्रथा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे यमाईला येतात तेव्हा हातपाय धुण्यासाठी सगळे लोक, एक तळं आहे इथं जातात. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे मला लहानपणापासून माहिती आहे म्हणून सांगते की ज्या लोकांना बघा काहीतरी अंगावरती उठतं, त्वचाचं विकार काहीतरी असतो किंवा नाईटा वगैरे काहीतरी उठतं, तर असं म्हण आहे की ह्या पाण्याने जरी ती पाणी जरी आपल्या अंगाला लागलं ना, तर आपलं शरीर म्हणजे ते उठल्याला सगळं निघून जातं. हा महिमा आहे इथल्या पाण्याचा. तर ह्याच्यात ना छोटे छोटे ते फिश होते, मासे होते. तर स्वराला इथं वरतीच उभा केलं. त्याच्या मामाने हातपाय धुवून घेतले. नंतर मी पण घेतले हातपाय धुवून. हां, कारण तिथं थोडी घसर झाली होती. आणि अशा पद्धतीने आम्ही इथून निघालो. याच्यात खूप फिश होते. आणि इथून हातपाय धुतल्यानंतर आम्ही वरती आलो दर्शनासाठी यमाईच्या. यमाई देवीचं दर्शन घेतलं. जशी ज्योतिबावरती गर्दी होती, ज्योतिबाचं दर्शन झालं की लोक इथं यमाईला येतात, त्या पद्धतीनं इथं पण सेम तीच गर्दी अनुभवायला आम्हाला मिळाली. तर यमाईचं इथं दर्शन घेतल्यानंतर मस्त वाटलं, छान वाटलं एकदम. जरा वेळ बसलो तिथं, थांबलो थोडा वेळ. तर तिथं गेल्यानंतर लगेच साईटला हे कंदमुळं तिथं होतंच. असं विकण्यासाठी असतं तिथं कंदमुळे. बघा, याला कंदमुळे असं म्हणतात. आम्ही खात होतो अगोदर लहानपणी, कंदमुळं खूप खायचं. तर हा परतीचा प्रवास सुरू झाला होता. आणि पाऊस म्हटलं नाही आला तर बरं होईल, पण तसंच झालं. पाऊस काय आला नाही, कारण म्हटलं भिजत जाणार, लहान बाळ होतं बरोबर, स्वरा होते बरोबर. तर नंतर बघा एरिया, इतकं निसर्ग सौंदर्य इतकं मस्त दिसत होतं ना, की असं पाहतच बसावं असं वाटत होतं. हे निसर्गाचं जे सौंदर्य आहे हे डोळ्यात पूर्ण भरून घेतलं मस्त असं. आणि परतीचा प्रवास झाला चालू. थोड्या अंतरावर गेल्यानंतर थोडं थांबलो आम्ही तिथे मस्त फोटो वगैरे काढले माझ्या भावाचे, माझे. आणि नंतर बघा लस्सीसाठी डायरेक्ट आलो. वारणा लस्सी, आपली जिथं प्रसिद्ध वारणा लस्सी मिळते तिथं आलो. इथं ते शॉप होतं, इथं आम्ही लस्सी घेतली घरी, पार्सल पण घेतली आणि आम्ही दोघांनी पण तिथं पिलो लस्सी, माझा भाऊ आणि मी. आणि त्यानंतर बघा इथून वारणा नदीपर्यंत आलेलो होतो. मस्त एकदम छान वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. दर्शन झालेलं देवाचं आणि दर्शन घेऊन आलेलो, त्याचं एक समाधान एक वेगळंच होतं. आणि अशा पद्धतीनं घरी आम्ही व्यवस्थित पोहोचलो दर्शन घेऊन. तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.